हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं। संजय शिरसाटांकडून सरनाईकांची पाठराखण। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठी बाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। अजितदादांनी मला हे मंत्रिपद दिलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं दुसऱ्या दिवशी अजब वक्तव्य। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नये, याबाबत अजित पवारच निर्णय घेतील। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारांना आचार विचार नाहीत, सत्ता येईल तिकडे जातात। बारामतीत येतोय, दम असेल तर अडवून दाखवा। लक्ष्मण हाकेंचा दुसऱ्या दिवशी अजित पवारांवर हल्लाबोल। युद्धविरामासाठी पाकिस्तान विनवण्या करत होता। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल, मोदींचा पाकला इशारा। परदेश दौऱ्यावरील भारतीय शिष्टमंडळाला मोठं यश। पाकला दिलेला पाठिंबा मागे घेत कोलंबियाकडून भारताला पाठिंबा। सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा। पाण्याशी संबंधित बाबींवर पाकिस्तान कधीही भारतासमोर झुकणार नाही। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर याचं वक्तव्य। पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। सोनं 95,600 रुपये प्रति तोळा तर चांदी 2,000 रुपयांनी घसरून 97,500 रुपये प्रति किलोवर।